साहेब काय सांगाल आज प्रभाग क्रमांक 3 मध्ये आपण जो प्रचार सुरू आहे त्या प्रचारादरम्यान मिसळ पे चर्चा माध्यमातून आज नागरिकांशी संवाद साधलेला आहे, कसा प्रतिसाद मिळाला? आज आपण सगळेजण बघतायत प्रतिसाद कशा पद्धतीने मिळालेला आहे. माझा प्रभाग कसा असावा ही एक वेगळी संकल्पना घेऊन आम्ही लोकांसमोर आलेलो आहे आणि लोकांची मतं आणि विचार जाणून घेण्यासाठी आम्ही हा एक चांगला उपक्रम घेतलेला आहे. आणि ह्या उपक्रमात तुम्ही आता पाहताय 450-500 लोक साधारणपणे इथं कार्यक्रमास उपस्थित होती. अनेक चांगल्या पद्धतीने लोकांनी आम्हाला त्यांचं स्वतःचं मत आम्हाला आमच्यापर्यंत दिलेलं आहे की ज्या मतावरती आम्हाला पुढची 5 वर्ष चांगल्या पद्धतीने लोकांसाठी जनसेवा करायची आहे. साहेब आता या संवादातून नागरिकांनी तुमच्यासमोर अनेक मतं आणि प्रश्न देखील मांडलेले आहेत. कोणती प्रश्न असे की प्रकर्षाने दिसतात? महत्त्वाचा रस्त्याच्या बद्दलचे जे काही विषय आहेत, गटर संदर्भातले जे विषय जे जुने गटर आहेत ते आपल्याला रिइन्स्टॉल करायला लागणार आहेत, नवीन पद्धतीने बांधायला लागणार आहेत. साईड पट्ट्या ज्या आहेत रस्त्याच्या बाजूला त्याचे सुशोभीकरणाचा विषय आहे. रुक्मिणीनगर इथला एक फार प्रमुख भाग आहे की जिथून हायवेचा भाग आणि कमर्शियल डेव्हलपमेंट जोडले गेलेलं आहे. तिथं फार लहानपूर्वीपासून तिथे कमान होती, ते रुक्मिणीनगरची कमान व्हावी अशी लोकांची अपेक्षा आहे. त्या पद्धतीनं आपल्या महाडिक वसाहतचं आरोग्य केंद्र जरा चांगल्या पद्धतीनं प्रशस्त पद्धतीनं एक चांगली इमारत इथं व्हावी, ज्येष्ठ संकुल इथं व्हावं. त्यानंतर जे काही लाईट्स आहेत त्या सोलर पद्धतीनं लाईट्स मोठ्या पद्धतीनं इथं इन्स्टॉल व्हाव्यात अशा सगळ्या लोकांच्या अपेक्षा आहेत. आणि त्या अपेक्षा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही काम करत असताना महायुतीचं सरकार आमच्याकडे आहे, सगळे आमदार खासदार आमच्या असल्यामुळं आम्हाला निधीची काय कमतरता नाही. आणि त्या माध्यमातून आम्ही सगळी कामं येत्या 6 महिन्यामध्ये आम्ही साधारणपणे 50% कामं पूर्ण संपवणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर.